तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये इमारत आहे की रहिवाशांसाठी मृत्यूचा सापळा आहे असा प्रश्न पडलाय। अवघ्या 5 वर्षातच इमारतीचे खांब कोसळलेत आणि त्यामुळे 16 फ्लॅट असलेल्या इमारतीला जॅक लावण्याची वेळ आली आहे। इमारतीतील 70 रहिवाशांवर मंदिरात रात्र काढण्याची वेळ आली आहे। पैठण तालुक्यातील फारोळा गावात ही इमारत असून 2019 साली 4 मजली इमारत उभारण्यात आली आहे, पण अवघ्या 5 वर्षात इमारतीच्या मुख्य कॉलमलाच तडे गेले। फसवणूक झालेल्या नागरिकांना बिल्डर जुमानत नाही, तसंच त्यात स्थानिक पोलीस देखील गुन्हा दाखल करून घ्यायला तयार नाहीत। त्यामुळे रहिवासी सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। लाखो रुपये देऊन बेघर झालेल्या या सगळ्या लोकांची कहाणी जी आहे तर मनाला जी आहे चटका लावणारी आहे। आणि आता काही वेळापूर्वी जे महिलांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या, हीच ती सोसायटी आहे। पैठण तालुक्यातील फारुळा म्हणून गाव आहे आणि ज्या ठिकाणी हरिजन सोसायटी म्हणून ही जी सोसायटी आहे त्यातला हा तुम्हाला एक कॉलम आहे जो दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा कॉलम जो आहे तर पूर्णपणे एका बाजूला झुकलेला आहे आणि कोणत्याही क्षणी हे कॉलम जे आहे तर पडू शकतो आणि त्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीने जॉक लावण्यात आलेले आहे, जेणेकरून जर मोठी हानी झाली किंवा कॉलम पडला तर हे सगळे कॉलम कोसळू नये म्हणून बिल्डर कडून अशा पद्धतीने हे सगळे कॉलम लावण्यात आले आहे। मात्र फक्त हा एकच कॉलम नाही तर या परिसरातील या बाजूला जे असलेले कॉलम आहेत ते त्यांना देखील मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहे आणि कधीही ही कॉलम जे आहेत तर कोसळू शकतात। विशेष म्हणजे बिल्डरला अनेकदा जे आहे तर तक्रारी करण्यात आल्या, मात्र याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। थोडस तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे जे वरचा भाग आहे सिमेंटचा, या अशा पद्धतीने हे सगळं जे आहे तर निघत आहे आणि हे संपूर्ण कॉलम कोणत्याही क्षणी कोसळू शकतो। या ठिकाणी एकूण 16 फ्लॅट आहे आणि त्यात तब्बल 70 लोक राहतात। यात अनेक लहान मुलं आहे, वयोवृद्ध लोक आहेत। मात्र आता ही बिल्डिंग कोसळू शकते म्हणून हे सगळे लोक मंदिरात राहत आहेत। मात्र बिल्डरकडे तक्रार करून ही कोणतीही कारवाई होत नाही किंवा त्यांना मोबदला दिला जात नाही आणि किंवा पर्याय त्यांना जे आहे तर कोणताही दिला जात नाही। त्यामुळे हे सगळे लोक हतबल झाले। पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे, पोलीस कंप्लेंट जे आहे तर तक्रार गुन्हा दाखल करत नाहीये। महसूल मंत्र्यांकडे तक्रार दिली आहे, मात्र काहीच होत नसल्याने सर्वसामान्य लोक हतबल झालेले आहे। आणि ही परिस्थिती पाहून तुम्हाला या सगळ्या बिल्डिंगचा जो नेमकं काय झालंय हे सांगण्याची गरज राहिली नाही, तर या सगळ्या गोष्टी स्पष्ट शेख NDTV।